5 एप्रिलला आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी आहे रविवार. या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे करण्यासाठी एक खास उपाय तुम्ही करू शकता, ज्यामुळे गणपती बाप्पा स्वतः तुमच्या अडथळ्यांचे दरवाजे उघडू शकतात. चला तर जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्की काय करावं. तर या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची षोडशोपचारे पूजा करावी. या दिवशी केलेले उपाय गणपती बाप्पांच्या कृपेनं धनधान्य वृद्धी करून देते, कर्जमुक्ती, नोकरी, व्यवसायात यश आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात असं सांगितलं जातं. आपणही मनोकामना पूर्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी, व्यवसायात यश मिळण्यासाठी विश्वसनीय ज्योतिषांकडून आणि धार्मिक स्रोतांकडून माहिती जाणून घेऊन काही खास उपाय सुद्धा करू शकता. आता धनप्राप्ती आणि बुध दोष निवारणासाठी आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक खास उपाय करू शकता. तो म्हणजे गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अर्पण करताना ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. या उपायाने धनलाभ होतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर आर्थिक अडचणींसाठी एक प्रभावी मंत्र सुद्धा आहे, जो आपण या दिवशी म्हणू शकता. तो म्हणजे ओम गण गणपते नमः किंवा ओम हेरंबाय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि हा जप मनापासून करा. जपानंतर गणपती बाप्पांना मनोकामना सांगा. यामुळे संकट दूर होऊन पैसा, नोकरी आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता. घरात श्रीयंत्र असेल तर त्यावर 2 सुपाऱ्या ठेवा. गणपती बाप्पा समोर बसून मनोकामना सांगा, पूजा आरती करा आणि या सुपाऱ्या लाल कपड्यात बांधून पर्स, तिजोरी किंवा दुकानातील कॅश बॉक्स मध्ये ठेवा. यामुळे पैशाची कमतरता दूर होते आणि भरभराट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. आपण हे उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करावेत. याचबरोबर चैत्र संकष्टीला आणखी एक खास गोष्ट तुम्ही करू शकता. तो म्हणजे संध्याकाळी बाप्पांची पूजा करावी. आपण पिवळे वस्त्र परिधान करावेत. गणपती बाप्पा समोर 4 वातींचा तुपाचा दिवा लावावा आणि बाप्पांना लाडू अर्पण करावे. लाडू अर्पण करताना गम या बीज मंत्राचा जप करावा किंवा उच्चार करावा. लाडू अर्पण करताना मनोकामना सांगाव्यात, जसे की आर्थिक लाभाच्या आहेत, इच्छापूर्तीच्या आहेत, अशा आपल्या मनोकामना सांगून बाप्पांना लाडू अर्पण करून त्यानंतर स्वतः खावा आणि उरलेले इतरांना प्रसाद म्हणून वाटावेत. यामुळे अडथळे दूर होऊन मनोकामना लवकर पूर्ण होतात असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आणखी काही प्रभावी उपाय करू शकता. ते म्हणजे गणपती बाप्पांना 21 किंवा 27 दुर्वा अर्पण कराव्यात आणि तीळ गुळाचे लाडू अर्पण करावे. त्याचबरोबर वक्रतुंड महाकाय हा श्लोक 7 वेळा म्हणत तुपाचा दिवा लावून त्यात लवंग आणि वेलची टाकावी. यामुळे धनप्रवाह वाढतो असं म्हणतात. या दिवशी आपण गरजूंना हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. गणेश मंदिरात जाऊन जास्वंदीची फुलं, दुर्वा अर्पण करावी.